नमस्कार, मी मधुरिमा. आजच्या या सेशनमध्ये आपण डिस्कस करणार आहोत मॅटर्नल इफेक्ट जीन. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं मॅटर्नल इनहेरिटन्स, पण त्यामध्ये डिफरन्स आहे. मॅटर्नल इनहेरिटन्स इज द डिफरंट थिंग आणि मॅटर्नल इफेक्ट हा पूर्णपणे वेगळा कॉन्सेप्ट आहे. आता तुम्ही म्हणणार की यामध्ये काय डिफरन्स आहे. जसं आपण मॅटर्नल इनहेरिटन्स बघितलं होतं. मॅटर्नल इनहेरिटन्स म्हणजे काय, तर जेवढे काही सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स म्हणू शकतो किंवा ऑर्गॅनिलीज जीन जिथे इन्वॉल्ड असणार आहे त्याला आपण म्हणतो मॅटर्नल इनहेरिटन्स. म्हणजे तुम्ही म्हणणार की ऑर्गॅनिलीज जीन्स म्हणजे काय, तर जसं आपल्याला माहिती आहे की दोन टाईप्सचे आपण एक सेल कन्सिडर करूयात. कुठली सेल कन्सिडर करणार आहोत, तर आपण युकॅरियोटिक सेल कन्सिडर करणार आहोत इन द केस ऑफ ह्युमन्स. आता ह्युमनच्या सेलमध्ये कन्सिडर केलं तर वी नो दॅट ह्युमन सेल किंवा ॲनिमल सेल म्हणजे प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे फक्त, त्यांना काही सेल वॉल प्रेझेंट नाही आहे. अँड दे आर हॅव्हिंग देअर ओन न्यूक्लियस. न्यूक्लियसला त्यांचं बाहेरून एक कंपार्टमेंट आहे, त्याला आपण म्हणतो दॅट इज द न्यूक्लियर एनव्हलप. And in this nuclear envelope there are the certain nuclear genes is present, but apart from this ह्याच्या व्यतिरिक्त आणखी पण एक असा ऑर्गॅनिली आहे ज्यामध्ये काय प्रेझेंट आहे, तर त्यांचं स्वतःचं DNA प्रेझेंट आहे. म्हणजेच आता ह्या केसमध्ये ॲनिमलच्या केसमध्ये वी नो दॅट देअर इज द मायटोकॉन्ड्रिया विच इज हॅव्हिंग द डबल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. इनर वन इज द फोल्डेड वन, अशा टाईपमध्ये असणार आहे इनर मेम्ब्रेन. बट दिस मायटोकॉन्ड्रिया इज ऑल्सो हॅव्हिंग देअर ओन DNA. ह्या मायटोकॉन्ड्रियाकडे स्वतःचा DNA आहे. मग होतं काय, जेव्हा जायगोट फॉर्मेशन होतं, जायगोट फॉर्मेशन म्हणजे आपल्याला माहिती आहे की हाफ ऑफ द 50% जे काही गॅमेट्स आहे किंवा जीन्स आहेत ते कुठून येणार आहे, पॅटर्नलकडून म्हणजे पेरेंट्स फादरकडून, आणि 50% जे येणार आहेत ते काय असणार आहेत, मॅटर्नल म्हणजे मदरकडून 50% येणार आहेत. बरोबर. आता पॅटर्नल 50%, मॅटर्नल 50% म्हणजे टोटल इथे 100% होतात. म्हणजे इथे आपण काय म्हणू शकतो, हा जायगोट तयार झाला आहे. बरोबर, हा काय झाला, जायगोट तयार झाला. पण तुम्ही जर बघितलं तर यामध्ये काय होतं, फक्त स्पर्म्स जो आहे त्या स्पर्ममधले फक्त न्यूक्लियस येत आहेत आतमध्ये. म्हणजेच इथे जे काही जीन्स एंटर करतायत फक्त पॅटर्नल साईडचे, म्हणजेच इथे काय फक्त न्यूक्लियस आलेला आहे. पण जर तुम्ही मॅटर्नल कन्सिडर केलं तर मॅटर्नलची अख्खी एग सेल, ज्याला आपण ओवम म्हणतो, ती एग सेल इन्वॉल्ड आहे. आणि ही जी एग सेल आहे त्या एग सेलमध्ये त्यांचा जो काही सायटोप्लाझम आहे, बिकॉज मदर इज कॉन्ट्रीब्युटिंग देअर ओन सायटोप्लाझम. मदर काय करते, त्यांचा स्वतःचा सायटोप्लाझम यूज करते. आणि त्या सायटोप्लाझममध्ये काय आहे, मायटोकॉन्ड्रिया. म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया जो आहे तो जशाचा तशा मदरकडून कुठे ट्रान्सफर होत आहे, तर प्रॉजेनीमध्ये ट्रान्सफर होते. समजतंय. कारण की होतं काय, हे जे स्पर्म्स आहेत स्पर्ममधला फक्त एक न्यूक्लियस येतो, सायटोप्लाझम वगैरे सगळं बाहेर राहते, फक्त न्यूक्लियस येतो आणि तो एगसोबत फ्यूज होतोय. आता एगसोबत फ्यूज होते म्हणजे एग एक टाईपची सेल आहे, त्यामध्ये स्वतःचा मायटोकॉन्ड्रिया आहे. म्हणजे तिथे ज्या काही सेल्स कॉन्ट्रीब्यूट करणार आहेत, कारण की बाळाची डेव्हलपमेंट कुठे होते, मदरमध्ये होते. मदरमध्ये जेवढ्या काही सेल्स आहेत त्या सगळ्या सेल्समध्ये मायटोकॉन्ड्रिया आहे. म्हणजेच मायटोकॉन्ड्रिया कोणाचा येतोय, मदरचा येतोय. म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, इनहेरिटन्स. म्हणजे प्रिव्हियस जनरेशनकडून नेक्स्ट जनरेशनमध्ये जे काही जीन्स जात आहेत त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतो. पण पर्टिक्युलरली आपण काय म्हटलं, मॅटर्नल इनहेरिटन्स. मॅटर्नल म्हणजे फक्त आणि फक्त मदरकडून जे काही जीन्स जाणार आहे त्याला आपण इनहेरिटन्स म्हणतोय. म्हणजेच मायटोकॉन्ड्रियामधले जेवढे काही जीन आहेत ते जात आहेत प्रोजेनीमध्ये आणि त्याला आपण म्हणतो दॅट इज द मॅटर्नल इनहेरिटन्स. समजले हे, हा प्रकार काय झाला, मॅटर्नल इनहेरिटन्स. आणि आत्ता आपण इथे काय डिस्कस करतोय, मॅटर्नल इफेक्ट काय आहे. आता मॅटर्नल इफेक्ट म्हणजे काय, की इथे कॉन्ट्रीब्यूट ऑर्गॅनिली जीन नाही करणार आहे. हा काय मायटोकॉन्ड्रिया काय झाला, ऑर्गॅनिली, त्याला मी म्हणते ऑर्गॅनिली जीन. बरोबर, मायटोकॉन्ड्रियाचं DNA म्हणजे जीन. पण मॅटर्नल इफेक्टच्या केसमध्ये न्यूक्लियर जीन कॉन्ट्रीब्यूट करतायत. बरोबर, बट देअर फिनोटायपिक इफेक्ट इज डिफरंट. मग कशा पद्धतीने ते आपण बघून घेऊयात. आतापर्यंत तुम्हाला कळालं असेल मॅटर्नल इनहेरिटन्स काय, आणखी डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल प्रिव्हियस लेक्चरमध्ये बघून घ्या. आता आपण डिस्कस करूयात मॅटर्नल इफेक्ट काय आहे. सो हिअर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मॅटर्नल इफेक्ट. सी, maternal effects are the influence of the mother's genotype on the phenotype of her offsprings. म्हणजेच काय, की मदरचे जे काही जीनोटाईप आहे त्यांचा इफेक्ट ऑफस्प्रिंग्सच्या फिनोटाईपवरती होत आहे. म्हणजेच मदर्स जीनोटाईप, म्हणजे मी इथे शॉर्टमध्ये लिहिते बघा, इथे शॉर्टमध्ये समजून घेण्यासाठी एक तुम्ही लक्षात ठेवा, मदर्स जीनोटाईप इज द रिझल्ट ऑफ फिनोटाईप ऑफ द ऑफस्प्रिंग्स. फिनोटाईप ऑफ द ऑफस्प्रिंग्स. हे काय झाले, जीनोटाईप झाले आणि हे काय झाले, फिनोटाईप झाले. म्हणजे मदरचे जे काही जीनोटाईप आहे
त्यांचा इफेक्ट कोणावरती होतो, ऑफस्प्रिंग्सवरती होतो. पण ऑफस्प्रिंग्सच्या जिनोटाईपवरती होणार आहे का, नाही. कशावरती होणार आहे, फिनोटाईप. मग तुम्ही म्हणणार जिनोटाईप आणि फिनोटाईपमध्ये काय डिफरन्स आहे. जिनोटाईप्स म्हणजे एक्झॅक्टली कोणते जीन्स इन्वॉल्ड आहे आणि फिनोटाईप म्हणजे कुठलं कॅरेक्टरिस्टिक्स एक्सप्रेस होते. बरोबर. जिनोटाईप वेगळे असू शकतात पण कॅरेक्टर एक्सप्रेशन दुसरं होऊ शकतं. म्हणजेच फॉर एक्झाम्पल एक अशी फॅमिली कन्सिडर करूयात ज्यामध्ये मदर आणि फादर दोन्ही खूप इंटेलिजंट आहे. बरोबर. आता इंटेलिजंट आहे तर त्यांचे जीन्स काय झाले, त्यांच्या नेक्स्ट प्रोजेनीमध्ये गेले. नेक्स्ट प्रोजेनी जी काही त्यांची आहे ते अशा एन्व्हायरमेंटमध्ये ग्रोथ झाली, त्या प्रोजेनीची किंवा त्या ऑफस्प्रिंग्सची अशा एन्व्हायरमेंटमध्ये ग्रोथ झाली जिथे एज्युकेशनचा आणि त्या पर्टिक्युलर प्रोजेनीचा किंवा ऑफस्प्रिंगचा काहीच संबंध नाही आहे. म्हणजे याचा अर्थ त्यांचे जिनोटाईप येऊन काही फायदा नाही. फिनोटाईप कोणते एक्सप्रेस झाले, दॅट इज द डिफरंट वन. सो वी कॅन से की मदरचे जे काही जिनोटाईप आहे दॅट इज द रिझल्ट ऑफ फिनोटाईप ऑफ द ऑफस्प्रिंग. सो दॅट थिंग इज नथिंग बट दॅट इज द मॅटर्नल इफेक्ट. हा एकच पॉईंट तुम्हाला कन्सिडर करायचा आहे मॅटर्नल इफेक्टच्या केसमध्ये. बरोबर. नेक्स्ट आपण बघूयात. इट रिझल्ट्स फ्रॉम द असिमेट्रिक कॉन्ट्रीब्युशन ऑफ द फिमेल पॅरेंट टू द डेव्हलपमेंट ऑफ द झायगोट. फिमेल पॅरेंटचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे. कशा पद्धतीने आहे मी तुम्हाला आता सांगितले. मायटोकॉन्ड्रिया किंवा सायटोप्लाझम जो काही प्रोजेनी बनवण्यासाठी लागणार आहे ते कॉन्ट्रीब्यूट कोण करतं, तर ते कॉन्ट्रीब्यूट मदर करते. म्हणजे जास्त इन्व्हेस्टमेंट, एखादी प्रोजेनी तयार होती तर तिथे जास्त इन्व्हेस्टमेंट कोणाची आहे, मदरची ऑब्वियसली. आणि त्यामुळे आपण काय म्हणतो, असिमेट्रिक कॉन्ट्रीब्युशन. जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, मदरचं. कमी कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, फादरचं. राईट. सो वी कॅन से द रिझल्ट फ्रॉम द असिमेट्रिक कॉन्ट्रीब्युशन ऑफ द फिमेल पेरेंट टू द डेव्हलपमेंट ऑफ द झायगोट. फिमेल पेरेंटचं कॉन्ट्रीब्युशन जास्त आहे आणि म्हणून हे जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे दॅट इज द असिमेट्रिक कॉन्ट्रीब्युशन. ठीक. नेक्स्ट, इन टर्म्स ऑफ द क्रोमोझोमल जीन. क्रोमोझोमल जीनच्या केसमध्ये बघितलं तर बोथ मेल अँड फिमेल पेरेंट्स कॉन्ट्रीब्यूट इक्वली टू द झायगोट. ह्या टर्ममध्ये आपण जर बघितलं तर मेल आणि फिमेल हे दोन्ही पण काय करत आहेत, झायगोटमध्ये इक्वली क्रोमोझोम्स देत आहेत. क्रोमोझोम्स कोणते, क्रोमोझोमल जीन जे न्यूक्लिअर क्रोमोझोम आहे. जसं मी मगाशी सांगितलं 50% क्रोमोझोमल जीन्स मॅटर्नल म्हणजे मदरकडून येणारे, 50% क्रोमोझोमल जीन्स जे आहे ते पॅटर्नलकडून येणार आहे. म्हणजे जर ह्या पद्धतीने आपण बघितलं क्रोमोझोमल जीनमध्ये तर मेल आणि फिमेल पेरेंट्सचं कॉन्ट्रीब्युशन सेम आहे. बट इथे असिमेट्रिक कॉन्ट्रीब्युशन का आहे, कारण की जेव्हा झायगोटची डेव्हलपमेंट होत जाते तेव्हा जास्तीत जास्त कॉन्ट्रीब्युशन कोणाचं आहे, मदरचं. कारण की मायटोकॉन्ड्रिया आणि सायटोप्लाझम कोण प्रोव्हाइड करतं त्या झायगोट फॉर्मेशनमध्ये, तर मदर. ठीक आहे. द फिमेल पॅरेंट कॉन्ट्रीब्युट्स टू द झायगोट इनिशियल सायटोप्लाझम. आत्ता मी सांगितल्याप्रमाणे इनिशियली सायटोप्लाझम कोण देते, तर फिमेल पेरेंट प्रोव्हाइड करते. अँड द ऑर्गॅनेलिस. सो द स्पर्म्स रिअली कॉन्ट्रीब्यूट एनिथिंग अदर दॅन द क्रोमोझोम. स्पर्ममधून फक्त आणि फक्त क्रोमोझोम येणार आहे. स्पर्ममधून सायटोप्लाझम येतं का, नो, दॅट इज नॉट द केस. किंवा तुम्ही म्हणत असाल की आपण स्पर्मचं कंपोजिशन बघितलं त्यामध्ये स्पर्मला स्वतःचा मायटोकॉन्ड्रिया आहे एनर्जी प्रोव्हाइड करण्यासाठी. बट स्टील फक्त आणि फक्त क्रोमोझोम्स एंटर करतायत एगमध्ये, पण तिथे स्पर्मचा कुठलाही मायटोकॉन्ड्रिया एंटर करत नाही. So the sperms rarely contribute anything other than the chromosome. So therefore the zygotic development begins within the maternal medium and hence the maternal cytoplasm directly affects the zygotic development. म्हणजेच याचा अर्थ मदरचा सायटोप्लाझम डोनेट झालेला आहे किंवा युटिलाइज झालेला आहे. कशासाठी, झायगोटच्या डेव्हलपमेंटसाठी. झायगोटच्या डेव्हलपमेंटसाठी जर मदरचा सायटोप्लाझम युटिलाइज झाला आहे म्हणजेच मदरचा मायटोकॉन्ड्रिया किंवा ऑर्गॅनेली जीन पण काय झालेले, ट्रान्सफर झालेले आहे. अँड इट डायरेक्टली अफेक्ट्स द झायगोटिक डेव्हलपमेंट. आणि हे जे आहे झायगोटिक डेव्हलपमेंट डायरेक्टली अफेक्ट करतात बिकॉज ऑफ द कॉन्ट्रीब्युशन ऑफ मॅटर्नल सायटोप्लाझम. सो दॅट वी कॉल इट एज दॅट इज द मॅटर्नल इफेक्ट. म्हणजे याचाच अर्थ मॅटर्नल जे काही जीन आहे दॅट इज रिस्पॉन्सिबल फॉर द maternal genes are responsible for the phenotypic effect of the progeny. प्रोजेनीचा दिसत असणारा फिनोटायपिक इफेक्ट यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, मदरचे जीन. इथं म्हटले की मी फादरचे जीन नाही, कोणाचे जीन, मदरचे जीन. अँड दॅट्स वाय वी आर सेइंग दॅट इज द मॅटर्नल इफेक्ट. वी आर नॉट कन्सिडरिंग द पॅटर्नल इफेक्ट. ठीक आहे. खूप डोक्याच्या वरून जात असेल तर एवढं लक्षात ठेवा, मदरकडे जे जीन्स आहेत ते रिस्पॉन्सिबल आहे ऑफस्प्रिंग्सच्या
एक्सप्रेशनसाठी, फिनोटायपिक एक्सप्रेशनसाठी. बस एवढं समजलं सफिशियंट आहे, तोच एक कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे. नाव आता याचं एक एक्झाम्पल बघूयात कशा पद्धतीने. मे बी जर क्वेश्चन विचारला तर ह्या एक्झाम्पलवरतीच विचारतील, ते काही मॅटर्नल वगैरे त्याची डेफिनेशन ह्या पद्धतीने काही विचारणार नाही. विचारलं तर ते डायरेक्टली शेल कॉइलिंगवरती विचारू शकतात क्वेश्चन्स आला तर. ठीक आहे. पण बऱ्याचदा आपल्या CSIRमध्ये यावरती क्वेश्चन्स विचारतात. सो दॅट इज ऑल्सो द इम्पॉर्टंट टॉपिक. हेअर वी आर कन्सिडरिंग द एक्झाम्पल ऑफ मॅटर्नल इफेक्ट. आता मॅटर्नल इफेक्ट कशा पद्धतीने कॅरी आउट होतोय किंवा कशा पद्धतीने एक्सप्रेस होतोय, कशा पद्धतीने आपण म्हणतो की मॅटर्नल जीन्स जे आहेत ते रिस्पॉन्सिबल आहे फिनोटाईप्सच्या ऑफस्प्रिंग्सच्या फिनोटाईपच्या एक्सप्रेशनमध्ये, हे आपण बघूयात. शेल कॉइलिंग इन द स्नेल. स्नेल सगळ्यांनी बघितलेली आहे. स्नेल गोगलगाय जे एका शंखामध्ये असते, शंख माहिती असेल. सो द शेल कॉइलिंग इन द स्नेल. मग आता ह्याला आपण म्हणतो लिम्निया प्रेग्रा. सो दिट इज द लिम्निया प्रेग्रा. सो इन द स्नेल म्हणजे त्याला आपण गॅस्ट्रोपॉड्स पण म्हणतो. द शेल इज स्पायरली कॉइल्ड. तुम्ही बघितलं तर शेलची कॉइलिंग बघा, इथं शंख आहे, त्यांची कॉइलिंग बघा स्पायरली अशा टाईपमध्ये, राऊंड टाईपमध्ये काय कॉइलिंग आहे. मग आयदर ती कॉइलिंग राईट हँडेड असू शकते किंवा लेफ्ट हँडेड असू शकते. ठीक आहे. सो अशा टाईपमध्ये, अशी टाईपमध्ये राईट हँडेड असू शकते किंवा कॉइलिंग अशा टाईपमध्ये लेफ्ट हँडेड असू शकते. ठीक आहे. कॉइलिंग दोन टाईपमध्ये असू शकतात. सो दोन पॉसिबिलिटीज आहे. सो स्नेल एक्झिबिट द टू टाईप्स ऑफ द कॉइलिंग इन देअर शेल. दोन टाईप्सच्या. सो जे राईट टाईपमध्ये म्हणजे राईट कॉइलिंग ज्यांच्यामध्ये असेल, राईट हँडेड कॉइलिंग ज्याच्यामध्ये असेल, तर आपण काय म्हणतो दॅट इज द डेक्स्ट्रल. आणि डेक्स्ट्रल हा जो इफेक्ट आहे दॅट इज द डॉमिनंट वन. राईट हँडेड कॉइलिंग जी आहे ती डॉमिनंट आहे. म्हणजेच मी ह्याला असं म्हणू शकते दॅट इज द कॅपिटल डी. कॅपिटल डी डेक्स्ट्रल आहे ना, सो डॉमिनंट वन. आणि मग ह्याचं जर रेसेसिव्ह पार्ट म्हटलं तर आपण असं म्हणू शकतो स्मॉल डी दॅट इज द रेसेसिव्ह वन. बरोबर. म्हणजेच याचाच अर्थ उरलेली जी काही लेफ्ट कॉइलिंग आहे दॅट इज द रेसेसिव्ह वन. मग लेफ्ट कॉइलिंग जे आहे त्याला आपण काय म्हणतो सिनिस्ट्रल. सिनिस्ट्रल. सो दॅट सिनिस्ट्रल इज इंडिकेटेड बाय द स्मॉल डी. ह्याने आपण इंडिकेट करतो. सो आपल्याला दोन मिळाले. कॅपिटल डी हा काय झाला, हा झाला डॉमिनंट कॅरेक्टर. हा काय झाला डॉमिनंट कॅरेक्टर. आणि हा काय झाला, दिस वन इज द रेसेसिव्ह कॅरेक्टर. राईट. नाव द जीन्स फॉर द डेक्स्ट्रल कॉइलिंग इज द डॉमिनंट कॅपिटल डी अँड सिनिस्ट्रल कॉइलिंग दॅट इज रेसेसिव्ह डी. सो बॉयकॉट अँड ड्रायव्हर हे दोन नावाचे सायंटिस्ट होते दॅट शोड दॅट द कॅरेक्टर ऑफ द कॉइलिंग इज डिटरमाइंड बाय द जीन ऑफ द मदर. हे जे कॅरेक्टर आहे ते कोणावरती डिसाइडेड आहे, लेफ्ट कॉइलिंग होणार आहे, राईट कॉइलिंग होणार आहे, हे कशावरती डिपेंड आहे, मदरचे कोणते जीन्स त्या प्रोजेनीमध्ये आलेत त्यावरती डिपेंड की ती कॉइलिंग राईट हँडेड होणार आहे की लेफ्ट हँडेड. म्हणजेच हे आपण डोळ्यांनी बघू शकतो ना. म्हणजे हा काय झाला फिनोटायपिक कॅरेक्टर झाला. पण हा फिनोटायपिक कॅरेक्टर कधी एक्सप्रेस होईल, जेव्हा मदरचे जीन ट्रान्सफर होणार आहे. ठीक आहे. सो अँड नॉट बाय द इंडिव्हिज्युअल्स ओन जीन. त्यांच्या स्वतःच्या जीनवरती डिसाइडेड नाही आहे, हे मदरकडून त्यांना कोणते जीन्स आले त्यावरती डिसाईड त्यांची कॉइलिंग आहे. ठीक आहे. सो आता बघूयात एक एक्झाम्पल. जसं मगाशी स्नेलबद्दल आपण स्टडी केलं आहे तर त्याचं एक्झाम्पल बघूयात कशा पद्धतीने मदरचे जे काही जिनोटाईप आहेत ते फिनोटाईप प्रोजेनीच्या फिनोटाईप्सला अफेक्ट करतात. आता इथे दिसत असेल तुम्हाला, इथे आपण कन्सिडर करूयात दिस इज व्हॉट, दिस इज द केस 1 मी इथे कन्सिडर करते. केस 1 मध्ये तुम्ही जर बघितलं तर इथे जिनोटाईप काय आहे, कॅपिटल डी. कोणाचे जिनोटाईप आहे, मदरचे, इथे दिसत असेल तुम्हाला. त्यानंतर हे स्मॉल डी हे फादरचे जिनोटाईप आहे किंवा मेलचे जिनोटाईप आहे. मग आता ह्यांचा रिझल्ट काय, जर जिनोटाईप कॅपिटल डी मगाशी सांगितल्याप्रमाणे कॅपिटल डी काय डिनोट करतो, डेक्स्ट्रल फिनोटाईप म्हणजे हा काय झाला, हा झाला राईट हँडेड कॉइलिंग. आणि हे जे सिनिस्ट्रल आहे ती काय झाली, दॅट इज द लेफ्ट हँडेड कॉइलिंग. आता ह्यांचं क्रॉसिंग केल्याच्या नंतर तुम्हाला काय रिझल्ट मिळेल, कॅपिटल डी स्मॉल डी. बरोबर. सो इथे दिसते तुम्हाला कॅपिटल डी स्मॉल डी. आता ह्याचा रिझल्ट काय आला, डेक्स्ट्रल. आता तुम्हाला वाटत असेल की हा डेक्स्ट्रल का आहे, तर कॅपिटल डी स्मॉल डी यामुळे डेक्स्ट्रल आहे. तर तसं नाही आहे. कॅपिटल डी स्मॉल डीमुळे हा डेक्स्ट्रल नाही आलेला आहे, तर बिकॉज ऑफ द मदर्स जिनोटाईप दॅट बिकम्स द डेक्स्ट्रल फिनोटाईप. म्हणजे मदरच्या जिनोटाईपमुळे ह्याचा जो काही फिनोटाईप एक्सप्रेस झालेला आहे तो झालेला आहे दॅट इज द डेक्स्ट्रल वन. ठीक आहे. मग आता सेकंड केस कन्सिडर करूयात. दिस इज द केस 2. इथे कन्सिडर करूयात ही केस 2 आहे. केस 2 मध्ये स्मॉल डी. आता इथे मदर आहे. मदर काय, स्मॉल डी म्हणजे सिनिस्ट्रल आहे.
बरोबर. आणि त्यानंतर फादर काय असणार आहे, दॅट इज डेक्स्ट्रल, कॅपिटल डी कॅपिटल डी. आता इथे क्रॉसिंग ओव्हर गेलं तर काय झालं, कॅपिटल डी स्मॉल डी आलंय. कॅपिटल डी स्मॉल डी ह्याचा फिनोटाईप काय एक्सप्रेस व्हायला पाहिजे, फिनोटाईप आपल्याला एक्सप्रेस व्हायला पाहिजे डेक्स्ट्रल. पण इथे जर तुम्ही बघितलं तर फिनोटाईप काय एक्सप्रेस होतंय, सिनिस्ट्रल फिनोटाईप. अँड वाय दिस इज सो, बिकॉज जिनोटाईप कसे होते मदरचे, दॅट इज द स्मॉल डी अँड दॅट जिनोटाईप इज रिस्पॉन्सिबल फॉर द एक्सप्रेशन ऑफ द फिनोटाईप ऑफ द प्रोजेनी. आणि त्यामुळे ह्या प्रोजेनीचे जरी हा रिझल्ट कॅपिटल डी स्मॉल डी असेल जिनोटाईप, तरी पण ह्याच्यामध्ये मदरमध्ये जे काही जिनोटाईप आहे ते रिस्पॉन्सिबल आहे फिनोटायपिक एक्सप्रेशन ऑफ द नेक्स्ट प्रोजेनी. ठीक आहे. आता पुन्हा एकदा बघूयात, हा डेक्स्ट्रल आहे, ह्याचं आपण पुन्हा सेल्फिंग केलं, म्हणजेच कॅपिटल डी स्मॉल डी ह्यांचं पुन्हा सेल्फिंग केलं तर आपल्याला रिझल्ट काय मिळाला, कॅपिटल डी कॅपिटल डी, कॅपिटल डी स्मॉल डी, कॅपिटल डी स्मॉल डी आणि स्मॉल डी. आता ह्याचा रिझल्ट काय असला पाहिजे, हा ऑब्वियसली डेक्स्ट्रल, पण हे काय असलं पाहिजे होतं, सिनिस्ट्रल असलं पाहिजे होतं. बरोबर. बट दॅट इज नॉट द सिनिस्ट्रल. पण ह्याचा रिझल्ट फिनोटाईप काय एक्सप्रेस झाले ह्याचे, डेक्स्ट्रल. दो द जिनोटाईप ऑफ दिस प्रोजेनी इज द स्मॉल डी. जिनोटाईप ह्या प्रोजेनीचे काय, स्मॉल डी, सिनिस्ट्रल आहे. सो फिनोटाईपिक एक्सप्रेशन पण सिनिस्ट्रल असायला पाहिजे. पण फिनोटाईपिक एक्सप्रेशन काय आहे, तर ते आहे डेक्स्ट्रल. वाय, बिकॉज मदरचं जिनोटाईप काय आहे, कॅपिटल डी स्मॉल डी. आणि त्यामुळे काय झालं, दिस जिनोटाईप अफेक्ट द फिनोटाईपिक इफेक्ट ऑफ द प्रोजेनी. बरोबर. आता ह्यांचं पुन्हा जर आपण क्रॉसिंग केलं, जसं कॅपिटल डीचं क्रॉसिंग केलं तर त्याला पुन्हा तुम्हाला किंवा सेल्फिंग केलं तर सेल्फिंगचा रिझल्ट काय मिळेल, डेक्स्ट्रल. इथे कॅपिटल डी स्मॉल डीचं सेल्फिंग केलं तर तुम्हाला रिझल्ट काय मिळेल, डेक्स्ट्रल. कॅपिटल डी स्मॉल डीचं सेल्फिंग केलं तर तो मिळेल डेक्स्ट्रल. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे काय आहे, जिनोटाईप ही काय झाली, मदर, म्हणजे स्मॉल डी हे मदरचे जिनोटाईप झाले. त्यानंतर ह्याचं सेल्फिंग केलं, स्मॉल डी. आता हे जिनोटाईप कोणते आहेत, हे जिनोटाईप आहे सिनिस्ट्रल. म्हणजे ह्याच्या ज्या नेक्स्ट काही प्रोजेनी ह्यांच्यापासून बनणार आहेत त्या काय असणार आहेत, सिनिस्ट्रल. आता ही डेक्स्ट्रल का बनली होती, कारण की त्यांची मदर काय होती, मदरचे जिनोटाईप कॅपिटल डी स्मॉल डी होते आणि ते डेक्स्ट्रल असल्यामुळे ह्यांच्यामध्ये डेक्स्ट्रल फिनोटाईप दिसले. पण आता इथे मदर काय, हिचे जिनोटाईप स्मॉल डी आहे. स्मॉल डी म्हणजे सिनिस्ट्रलला एक्सप्रेस होत आहेत. आणि स्मॉल डी जर मदर असेल तर त्याच्या नेक्स्ट प्रोजेनी पण काय असेल, सिनिस्ट्रल असणार आहे. So that is we called it as, that is the genotype of the female is getting affect to the phenotype of the progeny. ह्या केसमध्ये आता पुन्हा एकदा बघूयात, कॅपिटल डी स्मॉल डी ह्यांचं सेल्फिंग केलं तर तुम्हाला रिझल्ट काय मिळतो, कॅपिटल डी स्मॉल डी आहे पण तुम्हाला काय दिसतं इथे, सिनिस्ट्रल. कॅपिटल डी स्मॉल डी आहे पण इथे काय दिसते, सिनिस्ट्रल. आता ह्यांचं काय झालं, आपण सेल्फिंग केल्याच्या नंतर तुम्हाला काय मिळेल, आता इथे मदर काय झाली, कॅपिटल डी स्मॉल डी. म्हणजे ह्यांचे जिनोटाईप, मदरचे जिनोटाईप काय आहे, मदरचे जिनोटाईप कशाला एक्सप्रेस करते, जिनोटाईप आहे डेक्स्ट्रल. मदर झाली ना आता ही. आता जर ही मदर असेल, तिचे जर जिनोटाईप डेक्स्ट्रल असेल तर प्रोजेनीमध्ये फिनोटाईप कोणते दिसतील, डेक्स्ट्रल दिसतील. सिमिलरली इथे पण काय दिसेल, डेक्स्ट्रल. सिमिलरली इथे डेक्स्ट्रल. आणि स्मॉल डी जरी असेल तरी पण फिनोटाईप काय दिसतील, डेक्स्ट्रल. का, कारण की मदरचे जिनोटाईप हे आहेत. बरोबर. मदरची जिनोटाईप आहे कॅपिटल डी स्मॉल डी, ते डेक्स्ट्रल असल्यामुळे जरी स्मॉल डी जीन असतील प्रोजेनीकडे तरी पण ते काय दिसतील, ते दिसतील, दॅट इज द डेक्स्ट्रल वन. सिमिलरली इथे पण तुम्ही बघू शकता, इथे पुन्हा सेल्फिंग केलं, हे डेक्स्ट्रल, सेल्फिंग केलं डेक्स्ट्रल. आता लास्टमध्ये ह्यामध्ये स्मॉल डी आहे, इथे स्मॉल डी आहे. म्हणजेच ही काय झाली, मदर झाली. मदरची जिनोटाईप काय झाले, आता मदरची जिनोटाईप झाली सिनिस्ट्रल. आणि मदरचे जर सिनिस्ट्रल जिनोटाईप असेल तिच्यापासून बनणाऱ्या सगळ्या प्रोजेनी काय बनतील, दॅट इज द सिनिस्ट्रल. सो इन दिस वे, बाय युजिंग दिस एक्झाम्पल वी कॅन केम टू नो दॅट की जिनोटाईप जे आहे मदरचे ते रिस्पॉन्सिबल आहे फिनोटाईप ऑफ द प्रोजेनी. आता एकदा आपण थेरॉटिकली पद्धतीने बघूयात. इट इज द एव्हिडंट दॅट द जिनोटाईप ऑफ कॅपिटल डी स्मॉल डी म्हणजे F1 कॅन बी डेक्स्ट्रल ॲज वेल ॲज सिनिस्ट्रल डिपेंडिंग ऑन द जिनोटाईप ऑफ द फिमेल पॅरेंट. इथे फिमेल पॅरेंटचा जिनोटाईप कॅपिटल डी होता, म्हणजेच डेक्स्ट्रल होता आणि म्हणून F1 आपल्याला काय मिळालं, डेक्स्ट्रल मिळालं. इथे मदरचा काय होता, स्मॉल डी जिनोटाईप होता, म्हणून आपल्याला इथे फिनोटाईप जो मिळालाय, F1चा जो काही फिनोटाईप मिळालाय तो आहे सिनिस्ट्रल, दो द जिनोटाईप इज कॅपिटल डी स्मॉल डी.
ठीक आहे. सिमिलरली स्मॉल डी कॅन बी अ डेक्स्ट्रल इफ द जिनोटाइप ऑफ द फिमेल पेरेंट कॅरीज अ डॉमिनंट अलील. हा स्मॉल डी जे आहे ते डेक्स्ट्रल बनू शकतात. कशामुळे? बिकॉज फिमेलचे जिनोटाइप जे आहे ते कॅपिटल डी स्मॉल डी आहे. फिमेलचे जिनोटाइप कॅपिटल डी स्मॉल डी आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट स्मॉल डी जरी असेल इथे त्यांच्या प्रोजेनीमध्ये तरी पण एक्सप्रेशन फिनोटाइपिक एक्सप्रेशन काय असेल? दॅट इज द डेक्स्ट्रल वन. सो फिनोटाइप ऑफ द फिमेल पॅरेंट डज नॉट हॅव एनी इफेक्ट ऑन द फिनोटाइप ऑफ द प्रोजेनी. फिमेलचा फिनोटाइप कोणता आहे ते मॅटर नाही करत. फिमेलचा मदरचा जिनोटाइप कोणता आहे ते मॅटर करणार आहे. म्हणजे जर फिनोटाइप मी म्हटलं की डेक्स्ट्रल आहे, सगळ्या प्रोजेनी डेक्स्ट्रल झाले, दॅट इज नॉट द केस. जिनोटाइप कॅपिटल डी आहे म्हणून त्यांचे नेक्स्ट सगळे काय झाले? डेक्स्ट्रल झालेले. सो फिनोटाइप ऑफ द मदर डज नॉट अफेक्ट द फिनोटाइप ऑफ द ऑफस्प्रिंग्स, राईट. सो इट इज द जिनोटाइप ऑफ द फिमेल which really deceives, and in this way that is the difference between the maternal inheritance and maternal effect. So thank you so much. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.